आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया आणि यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण गीत क्रमांक एकलेसियातील गीत क्रमांक 386 हे गीत गाऊया. आणि याचे पहिले 2 कडवे 386 प्रभु तव नाम सुवंदित गावे. परत एक वार प्रभू तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुम्हाला एकत्रित केलं त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. मागील आठवडाभर प्रभू तू आमचा संभाळ केलास, जीवनात लागणाऱ्या सर्व गरजा प्रभू तू अद्भुतरित्या पुरवल्यास, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रार्थना करतो परमेश्वर आजची संपूर्ण भक्ती आराधना येणारं वचन प्रभू तू आशीर्वादित कर आणि भक्ती चालवण्यासाठी आम्हाला सर्वांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, धैर्य, ज्ञान, बुद्धी आणि विशेषतः पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली पवित्र पापे व दुष्टाई ही कबूल करून बदली घ्यावी. ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून भ्रम करून नको नये, पण नम्र, लीन, अनुतप्त व ज्ञानयुक्त करणारी बदली घ्यावी. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया यातून त्याची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने बदली घेतले पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून नाश प्राप्त झालेल्या अनेक नामाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे पवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसेच शरीरालाही काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून येथे हजर असल्यावर तुम्हा सर्वांस विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतःकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणी असे म्हणून सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपले पापे कबूल करूया. हे सर्व समर्थ कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या पेटासारखे तुझा मार्ग सोडून बघतो. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने चालत आहोत. तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केले आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आम्ही केले आहे. आमच्यात काही स्वास्थ्य नाही, म्हणून हे प्रभू आम्हाला दीन पाप्यावर दया कर. जे आपली पापे बदली घेतात त्यास वाचेल. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रात दिली आहेत त्या वचनानुसार जे अनुपापी आहेत त्यांना एक पापी कर. आणि हे परंतु बाबा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्ती भावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणे वागून तुझ्या पवित्र नावाचे
कौल करावे. आमेन. सर्व समर्थ व कृपाळू प्रभू, तुमच्या सर्व पापाची क्षमा करून पापापासून मुक्त करू आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हा स्वामी देऊ आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देऊ. आमेन. हे प्रभू, आमचे ओठ तू घड म्हणजे आमच्या मुखाची कीर्ती वर्णी. हे ईश्वरा, आमचा बचाव करण्यास धाव. हे प्रभू, आम्हा सहाय्य करण्यास पराक्रम. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे सदा होते, सध्या आहे आणि सर्वदा युगायुगी. आमेन. प्रभूची स्तुती तुम्ही करा. आज करता नेमलेलं स्तोत्र आळीपाळीने आपण म्हणणार आहोत. स्तोत्र क्रमांक 34 आणि त्याच्या 9व्या वचनापासून 14व्या वचनापर्यंत. स्तोत्र क्रमांक 34. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासनी वाण पडते व त्याची उपासना होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरायला शिकवेन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा करणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभ होते, सध्या आहे आणि सर्वदाही बरे होईल. मंडळी मी खाली बसावं. यावेळी आज करता नेमलेला जुन्या काळातील प्रथम शास्त्र पाठ आपण ऐकूया. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनापासून प्रथम शास्त्र पाठास आरंभ होत आहे. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करेन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करेन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. येथे प्रथम शास्त्र पाठाची समाप्ती होत आहे. यावेळी आज करता नेमलेलं पत्र आपण ऐकूया. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनापासून 25व्या वचनापर्यंत. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनापासून पत्रास प्रारंभ होत आहे. जुना जीवितक्रम व नवा जीवितक्रम. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितपणे सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहे त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामकुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला मनुष्य धारण करावा. म्हणून लवाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला,
कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. इथे पत्राची समाप्ती होत आहे. यावेळी शुभ वर्तमान ऐकण्यासाठी आपण सर्वजण उभे राहू. प्रभु तुम्हा सह असो. शुभ वर्तमान संत मत्तयानं लिहिलेलं शुभ वर्तमान च्या 22व्या अध्यायामध्ये शुभ वर्तमान लिहिले आहे आणि 34व्या वचनापासून शुभ वर्तमानास प्रारंभ होतो. त्याने सदुक्यास निरुत्तर केले असं ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्याला स्वतः सारखी प्रीती कर. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. उभा असतानाच आपला परिशुद्धीय विश्वास अंगीकार आपण सर्वजण मिळून म्हणूया. सर्वसमर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया येशूपासून जन्मला, ज्याने प्रत्येकाच्या दुःख भोगले, ज्याला पश्चाताप दिले, जो मरण पावला, ज्याला उठले, जो परोपकार उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे आसीनस्थ आहे. ती जीवनाचा वेगळ्याचा न्याय करायला येणार आहे. त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वत्रिक जीवन याविषयी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळीने खाली बसावं. एकदेशीय करता आपण प्रार्थना करू. हे अत्यंत दयावंत बाबा, तुझ्या पवित्र कॅथलिक एकदेशीय करता आम्ही तुझी नम्रतेने प्रार्थना करतो. तुझ्या सत्याने व शांतीने तिला परिपूर्ण कर. जेथे ती भ्रष्ट झाली असेल ते शुद्ध कर, चुकत असेल ते मार्गदर्शन कर, तिच्या कार्यालय असेल ते सुधारणा कर, योग्य मार्गावर असेल ते तिला स्थिर व दृढ कर. उणीवासतील त्या भरून काढ, विभागल्या निष्फळ झाले असेल ते तिला अखंड कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्व ख्रिस्तियनांच्या ऐक्याकरता प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व ख्रिस्ती लोकांस दृश्य व अदृश्य स्वरूपातील शांती, खरी एकात्मता आणि ऐक्य तुझ्याद्वारे मिळावे असे आम्ही आज्ञाने तुझ्याजवळ मागतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आचार्य वर्ग व भक्तगण यांच्याकरता आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ व सदाशिव ईश्वरा, केवळ तूच महत्कृत्य करणार आहेस. आमचे आचार्य व त्यांच्या अंगी सोपवलेल्या मंडळ्या यांना तू आपल्या कृपेचा आरोग्यदायी आत्मा आहे आणि त्यांनी तुला खरोखर संतोष द्यावा म्हणून त्यांच्यावर आपल्या आशीर्वादाचा सतत वर्षाव कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रभूचा दिवस पवित्रतेने पाळला जावा म्हणून आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, तू आपल्या लोकांना विश्रांतीचा एक दिवस दिला आहेस. तो आठवड्याचा पहिला दिवस तुझ्या पुत्राच्या पुनरुत्थानाचे निरंतर स्मारक असा असावा म्हणून एकतेतील आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो दिवस पवित्र केला आहेस. हा तुझा दिवस, पवित्र दिवस आदरपूर्वक पाळण्यास आम्हाला शिकव आणि आत्मा व शरीर उत्तेजन व चैतन्ययुक्त होऊन आम्ही तुझी सेवा विश्वासूपणे करावी असा अनुग्रह आम्हाला दे. तोच येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपण आपल्या मायभूमीकरता प्रार्थना करू. हे सर्व नाशाचे ईश्वरा, तुला आमची विनंती आहे की आमच्या मायभूमीवर तुझी कृपा दृष्टी असू दे. आमचे राष्ट्रपती, आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,
आमचे राज्यपाल तसेच आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा अधिकारी सुरजजी मांढरे, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पोलीस कमिशनर विश्वासजी नागरे पाटील, आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना बुद्धिमत्ता समजशक्ती दे, प्रजांना ऐक्य नांदावे, एकत्मता नांदावी, यासाठी न्यायनीती, स्वातंत्र्य, उन्नती, शांततेच्या प्रगतीपथावर असावे, म्हणून तुझ्या जीवनदायी आत्म्याच्या प्रकाशाने त्यांच्या राजनीतीला वळण दे. तुझ्या संकल्पानुसार योग्य वेळी तिची प्रतिष्ठा व लौकिक तुझा धन्य पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या राज्यात सादर करावा, असे तू कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्व ख्रिस्ती कुटुंबाकरता आपण प्रार्थना करू. हे प्रभू देवा, तू आपल्या लोकांचे निवासस्थान शांत व सुरक्षित राहू देतोस. आम्ही तुला विनंती करतो, सर्व ख्रिस्ती कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. वैराच्या सर्व पाशापासून त्यांना दूर ठेव आणि तुझ्या दासांना शांती लाभावी, म्हणून तुझ्या पवित्र पुत्रांचे वात्सल्य असू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपल्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. हे सर्वसमर्थ जिवंत देवा, आरोग्याचे जीवन द्या. आम्ही तुला विनंती करतो, जे आमच्या मंडळीमध्ये आजारी आहेत त्यांना तुझं स्पर्श दे, त्यांना तू आरोग्य दे. आणि विशेष प्रार्थना करतो आम्ही आज करतो, संपूर्ण जग एक कोविड ग्रस्त होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांना तुझ्या स्पर्शाद्वारे आरोग्य दे देवा. त्याचप्रमाणे आम्ही तुला विनंती करतो तर त्यासाठी आमचे वॉर्ड बॉय, त्याचप्रमाणे आमच्या परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रात आमचे डॉक्टर, कर्मचारी सर्व देवबाबा त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत, कार्य करत आहेत. त्यांना आशीर्वादित दे, त्यांना आशीर्वादित कर, त्यांना तुझा स्पर्श दे. तुझी इच्छा असल्यास तुझ्या कृपेने त्यांना लवकरात लवकर आरोग्य प्राप्त व्हावे आणि त्यांनी तुझ्या पवित्र इच्छेशी तुझी उपकार स्तुती करावी, असे तू कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. अनुग्रहासाठी प्रार्थना. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बाबा, सर्वसमर्थ सनातन देव, तू आज सकाळला आम्हाला सुखरूप ठेव. आपल्या धर्म सामर्थ्याने या दिवशी आमचे संरक्षण कर. आणि असे तर आज आम्ही कोणत्याही पापात किंवा संकटात पडू नये, परंतु तुझ्या दृष्टीने जे सर्व ते आम्ही सर्व करावे, म्हणून आमची सर्व कृत्य तुझ्या योजनेने व्यवस्थित व्हावी. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे सर्व देवा, आम्ही या सगळी एक प्रकारे आमच्या सामुदायिक प्रार्थना सादर कराव्या म्हणून तू आम्हाला अनुग्रह दिला आहे. आणि तू असे वचन दिले आहेस की दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले म्हणजे मी त्यांच्या विनंत्या मान्य करीन. म्हणले प्रभू, आम्हाला तुझ्या दासांना सर्व प्रकारे हितकारक शारीरिक आता महासियोलोकीचे सत्याचे ज्ञान आणि परलोकीचे सनातन जीवन दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळी मंडळीसाठी काही सूचना आहेत. सर्वांना ख्रिस्तात सलाम. मंडळीसाठी काही सूचना आहेत. लॉकडाऊन 1 जुलैला संपेल असं वाटत होतं, परंतु परत 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढलेलं आहे. या काळामध्ये नित्यनियमानं भक्तीचं आयोजन केले जात आहे. तुमच्यासमोर या ऑनलाईनच्या माध्यमातून भक्ती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, परंतु काही गोष्टी काही निदर्शनास येतात की मंडळीतले सभासद नियमानं 10 वाजता भक्ती अटेंड करत नाहीये. दिवसभरातून कधीतरी भक्ती आम्ही ऐकू असं जर तुम्ही म्हणत असाल तर लक्षात घ्या, भक्तीचा वेळ ठरवण्यात येईल. संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच युट्यूबवर ही भक्ती अवेलेबल राहील, नंतर टीव्ही डिलीट करून टाका. जर तुम्ही प्रतिसाद देत नसाल, तुम्हाला जर ऑनलाईन भक्तीची जर किंमत नसेल, तर परत एकदा सांगतो की तुम्हाला ऑनलाईन भक्ती ऐकता येणार नाही. सेंट फिलिप चर्चच्या मंडळीला माझी सूचना आहे, प्रत्येकानं कान उघडून ऐकायचं आहे. हे नियोजन आयोजन ऑनलाईन फक्त तुमच्यासाठी केल्या जात आहे. या ठिकाणी विदाउट ऑनलाईन आम्ही भक्ती करू शकतो, परंतु ही तुमच्यापर्यंत यावी, घरापर्यंत देवाचं वचन तुम्हाला कळावं म्हणून हे सर्व
करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. म्हणून माझी मंडळीला विनंती आहे, 10 वाजता सर्वांनी भक्तीमध्ये सहभागी व्हायचंय. सहकुटुंब, सहपरिवार, समोर मोबाईल ठेवून तो टीव्हीला अटॅच करा किंवा साऊंड सिस्टीमला अटॅच करा, परंतु सर्व कुटुंबाने या भक्तीमध्ये बरोबर 10 वाजता सहभागी व्हायचं आहे. कारण मला त्या मोबाईलवर दिसून येतं 10 वाजेपर्यंत, 10च्या नंतर 11 वाजेपर्यंत 60, 65, 100च्या आत व्ह्यूज मला पाहायला मिळतात. तुम्ही किती लोक अटेंड करतात त्याच्यावर मला कळतं इथे. म्हणून माझं सांगणं आहे मंडळीला परत एकदा, विदाउट ऑनलाईन भक्ती या ठिकाणी होते. अखंड भक्ती, कितीही महिने लॉकडाऊन असले तर परमेश्वराच्या भक्तीला खंड पडू देणार नाही. रिकामा चर्चमध्ये आम्ही भक्ती करणार, परंतु तुम्हीही त्यामध्ये सहभागी व्हावं अशी मनोमन इच्छा आहे. म्हणून ऑनलाईन भक्ती तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत आहे. सर्व मंडळीनं आवर्जून देवाच्या भक्तीमध्ये सहभागी व्हायचे आणि आशीर्वादित व्हायचे. कृपा करून या सूचनेकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसापासून आपण पवित्र शास्त्राभ्यास, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, निबंध स्पर्धा, विविध स्पर्धा आपण चर्चच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. परंतु नवीन एक उपक्रम आपण आपल्या मंडळीच्या वतीनं हाती घेतलेला आहे की जे कोरोना योद्धा आहेत, ज्या या कोविड-19 आजारामध्ये ज्या लोकांनी सहभाग घेऊन धैर्यानं त्यामध्ये काम केलेल्या अशा सर्व महाराष्ट्रातील ख्रिस्ती बंधू भगिनींचं ख्रिस्ती महाराष्ट्र ख्रिश्चन समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमचे जे नातेवाईक असतील कुठल्या गावामध्ये जे कोरोना योद्धा म्हणून त्यांनी काम केलेले आहे, त्यांनी कृपया आपले रजिस्ट्रेशन दिलेल्या ग्रुपवर करायचं आहे. त्याची लिंक सर्वांना पाठवलेली आहे. ज्यांनी समाज कार्य केलेले आहे, मदत केलेली आहे, रॅशनची मदत केलेली, ती चॅरिटी झाली, त्याला योद्धा म्हणता येणार नाही. नक्कीच आम्हाला ते करणं आमचं कर्तव्य आहे, परंतु प्रॉपरली कोविड-19 मध्ये या आजाराच्या समोर जाऊन त्या कोरोना योद्धा वॉर्ड मध्ये जाऊन काम करणं, त्यामध्ये जे नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस अधिकारी आहेत, वॉर्ड बाय, सफारी कर्मचारी आहेत, या सर्व जे असे लोक आहेत त्यांनी कृपया त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे अन्नदान करत आहेत त्यांचं खरोखर कौतुकच आहे, परंतु प्रॉपरली समोरासमोर जाऊन जे लोक काम करत आहेत त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रातील ते कुठल्याही डिनॉमिनेशनचे असो, कुठल्याही चर्चचे असो, सर्व जे ख्रिस्ती आहेत ते सन्मानास योग्य आहेत. त्यांचा सन्मान करणं, त्यांना सहकार्य करणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य. म्हणून या उपक्रमामध्ये सर्व महाराष्ट्राने सहभागी व्हावं. सेंट फिलिप चर्चच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आले. सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे. त्याचबरोबर या काळामध्ये स्मरणाकाराचे जे डबे, ते डबे खूप काही सभासदांना ऑफिसमध्ये आणून दिलेले आहेत. त्याचबरोबर दशांश काही जणांनी आणून दिलेला आहे. सायमन भंडारे यांचा दशांश पवित्र भांडारामध्ये आलेला आहे. मनोरमाबाई निकाळजे यांचा दशांश आलेला आहे. शकुंतलाबाई कदम यांचाही दशांश आलेला आहे. काही नावं माझ्याकडे नाही आहेत, पवारकडे आहेत. ती पुढच्या रविवारी मी जाहीर करण्याचा प्रयत्न करील. रोहित निर्मळ यांनी सुद्धा मंडळीसाठी देणगी देऊ केलेली आहे वस्तूच्या रूपामध्ये. त्यांचेही मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर त्या कुटुंबाचं नाव मला सध्या आठवत नाही, पुढच्या रविवारी सांगेल. परंतु एक प्रभू भोजनाचा सेट ज्या पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रभू भोजनासाठी आपल्याला काही जो बदल करायचा त्याचा एक सेट त्यांनी गिफ्ट केलेला आहे. ते आपल्या मंडळीचे सभासद नाहीये, परंतु दुसरा चर्चचे सभासद त्यांनी दिलेला आहे. त्यांचेही मी मनापासून आभार मानिते. मंडळीला परत एकदा माझी विनंती आहे की स्मरणाकाराचे डबे जे तुमच्याकडे आहेत ते येता जाता तुम्ही जर नाशिक रोडला किंवा चर्चच्या परिसरामध्ये आला तर आपले डबे पोहोचवण्याचा
स्वनाकाराचे डबे पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये विविध स्पर्धेच्या माध्यमातून आपण मंडळीला एकत्रित ठेवण्याचा, संघटित ठेवण्याचा आणि देवाच्या गौरवात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुमच्या प्रार्थनेमध्ये आम्हा सर्वांची आठवण असू द्या आणि विशेष मला सूचना यासाठी करायची द्यावा लागलेली आहे की फार मोठा भयानक काळ आमच्या समोर येणार आहे आणि त्याला तोंड देत असताना ख्रिस्त तुमच्या सोबत असला पाहिजे, देवाचे आशीर्वाद तुमच्या सोबत असले पाहिजे, त्याची भक्ती तुमच्या आणि माझ्या सोबत असली पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाहीये. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. माझे सर्व मंडळीला, सर्व ख्रिस्ती समाजाला जे ही भक्ती अटेंड करतात त्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की अजूनही आम्ही वेळ गेलेली नाहीये. प्रभूकडे या, प्रभू तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया आणि इग्लेसियाचे गीत क्रमांक 465 वधस्तंभ हेच आमचे भूषण. याचे पहिल्या 2 कडे प्रार्थना करूया. स्तुतिस्मात्र आणि दयास्वामी आमच्या जिवंत देवा, परत एकदा तुझ्या पवित्र वचनातून बोलण्याची संधी दिलीस त्याबद्दल तुझी मनापासून प्रभूजी. बोलत असताना देवा माझ्या जिभेचे बंधन मोकळे कर, माझ्या कंठाला स्पर्श कर प्रभू. आणि मी नसेल तो स्वतः बोलत असताना विशेषतः पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर प्रभू. येशूच्या नावाने मागून पडून तो आहे. सर्वांना ख्रिस्तात सलाम. देवाला धन्यवाद देऊया. परत एक वार या सुंदरशा प्रभुवारी गीताचं स्तुती स्तवन करण्याची देवा आम्हाला संधी दिली, त्याच्या वचनातून ऐकण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. मी मगाशी सूचनेमध्ये सांगितलं की खूप लोक मंडळीतून असे आहेत की ते रेग्युलर मोबाईल घरामध्ये असून सुद्धा
रेग्युलर भक्ती अटेंड करत नाही. मी परत सांगतो की आता सिस्टीमच अशी आहे की तुम्ही पाहिलं की नाही ते आम्हाला कळतं. अगोदर सुरुवातीला फुरुक सलाम बाळक साहेब, त्याच्यानंतर सलाम नाही आणि काही नाही. त्याच्यावर कळतं की तुम्ही भक्तीमध्ये अटेंड आहात किंवा नाही. कारण आम्हाला ती सवय भक्ती संपल्यानंतर प्रभू तुम्हाला सलाम म्हटल्यानंतर सर्व मंडळी म्हणते जाताना आम्ही हातात हात देतो, सलाम बाळक साहेब सलाम. आणि ती लोकांना सवय, काही लोक सलाम करतात. सुरुवातीला केल्यानंतर मात्र त्या गोष्टीला विसर पडला. हे एक कारण आहे. या गोष्टीत मला सांगायचं त्याचं एक कारण आहे की आम्ही मागच्या रविवारी चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या आगमनाप्रमाणे आमचा विषय होता आणि त्याचे काही शास्त्र पाठ होते की त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतो की मला मनुष्य निर्माण केल्याचा अनुताप झाला. आणि मी मागे सुद्धा या वचनावर बोललेलो आहे की नोहाच्या काळामध्ये प्रभू म्हणाला की मला मनुष्य निर्माण केल्याचा अनुताप झाला. आता म्हणत आहे का सध्याच्या परिस्थितीमध्ये की मी माझा एकुलता एक पुत्र या लोकांसाठी देऊन मला अनुताप झाला अशी म्हणायची वेळ येते का? हा विचार करणं गरजेचं आहे. कारण आमचं वागणंच तसं आहे, तुमचं माझं सगळ्यांचं वागणंच असं आहे. कामापुरता मामा असा देवाला घेतलेला आणि करून घेतलेला. तुम्ही जरासा झपाट्यानं कोरोना वाढूया, एका मिनिटाचं गुढीगाव नाही आला तर मला बोले मला. पण आता जरा सूट दिली, लॉकडाऊन संपलंय, जाताय बाहेर येताय बाहेर, त्याच्यामुळे काही देव आठवला आम्हाला. जरासं वाढू द्या मग बरोबर कसा. देव मात्र त्याच्या करुणेला खंड पडू देत नाही. त्याच्या प्रीतीमध्ये तो अंतर पडू देत नाही. आमच्यामध्ये पडते, आमच्या प्रीतीमध्ये खंड पडतो, आमच्या भक्तीमध्ये खंड पडतो. म्हणून मी सांगितलं किती लोक पाहत नाहीये. कधीच्या कधी मग संध्याकाळी पाहू भेटल्यानंतर आमच्या 2-4 कमिटी लोकांना विचारलं, ते सुद्धा म्हणाले की आजचा संदेश काय ऐकणार नाही, पाहू दुपारून किंवा संध्याकाळी पाहता येईल. आमच्या खजिना सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं आमच्यावर परीक्षा लक्षात असू द्या माझ्या प्रियावर. परमेश्वर म्हणाला नोहाच्या काळामध्ये की मनुष्य निर्माण केल्याचा मला अनुताप झाला. त्याच्यानंतर जर आम्ही पाहिलं तर बघा, त्याच्यानंतर नोहाच्या काळानंतर परत एकदा परमेश्वरानं आपल्या मनुष्यावर कृपा केली आणि नंतर नोहाच्या नंतर परत एक पिढी निर्माण झाली. आणि त्या पिढीनं सुद्धा ज्यावेळेस पाप केलं त्यावेळेस परमेश्वर म्हणाला की मी या पिढीचा नाश करणार नाही, तर मी यांचं तारण करीन, यांचा उद्धार करीन, यांच्या पापांची मी क्षमा करीन. आणि मग ती कशी? तर त्यानं आपला एकुलता एक पुत्र त्या स्वर्गामधून त्यानं पाठवला आणि त्यानं तुमच्याने माझ्याकडे वस्ती केली. त्यानं तुमच्याने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण दिला, त्याच्या रक्ताची खंडणी भरली आणि आमच्या पापांची क्षमा झाली. मग जर आमच्या पापांची क्षमा झाली तर मग आमचं वागणं बदललंय का? आमच्या स्वभावामध्ये बदल झालाय का? आमचं तारण झालंय का? या गोष्टी आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या प्रियानं. आता भक्तीला येण्या अगोदर एक व्हिडिओ होता आणि एक भविष्यवक्त्यानं एक भविष्य केली असं सांगितलं की 2021 मध्ये अशी एक महामारी येईल की ह्या महामारीपेक्षा ती इतकी भयानक असणार आहे की हा कोरोना त्याच्या पुढं छोटा दिसणार आहे. मोहरीच्या दाण्यासारखा हा कोरोना दिसेल, इतकी मोठी महामारी ती असणार आहे. ती महामारी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मनुष्याच्या अंगावर फोड येतील आपोआप. आता व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, वॉर्ड उपलब्ध आहेत, खाटा उपलब्ध आहेत. ती एवढी झपाट्यानं वाढेल की कुठल्याच देशाला ती कंट्रोल करता येणार नाही असं त्या भविष्यवक्त्यानं सांगितलं. असं तो व्हिडिओ मी पाहिला आणि थोड्या वेळासाठी मी सुन्न झालो की खरोखर प्रभू असं जर झालं तर कसं या जगाचं कसं होणार आहे, माझं कसं होणार आहे, माझ्या कुटुंबाचं कसं होणार आहे, तुझ्या मंडळाचं कसं होणार आहे. ह्याच परिस्थितीला आम्हाला तोंड देता देता नाके न आलेले माझ्या प्रियानं.
जगामध्ये 200 वाढत आहे, परंतु या लोकांना नियंत्रणामध्ये आणणारा फक्त तुमचा आणि माझा जिवंत देव आहे. पवित्र वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे सर्व काही गोष्टी घडून येतात माझ्या प्रियाला, परंतु आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. अजूनही आमच्या देवाकडे आमची ओढ जशी पाहिजे तशी ओढ नाही आहे. पश्चातापाला आजही आम्ही त्याच्याकडे यायला तयार नाही. म्हणून तुम्ही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारते की आजच्या परिस्थितीमध्ये आम्हासाठी जो कानाला उद्धार करता या जगामध्ये आला, त्यानं वधस्तंभावर प्राण दिला, परमेश्वराला त्याचा अनुताप होत नाही. लक्षात असू द्या माझ्या प्रेम, याच्यानंतर आता न्याय होणार. न्याय, त्या न्यायासनासमोर आम्हाला उभा राहावं लागणार आहे. आमच्या वैयक्तिकरित्या माझी पत्नी, माझे लेकर, माझे नातेवाईक त्या ठिकाणी कोणी नसणार आहे. वैयक्तिकरित्या एकाला उभा राहावं लागणार आहे. आणि माझ्या प्रियाला लक्षात असू द्या, त्या परमेश्वर ख्रिस्ताच्या समोर उभं राहत असताना, त्या परमेश्वराच्या समोर उभं राहत असताना, त्याच्या न्यायासनासमोर उभं राहत असताना माझ्या प्रियाला आम्ही स्वतःला कसं नटवलं पाहिजे. ते आध्यात्मिकरित्या आमचं जीवन आम्ही जगलं पाहिजे, ज्यानं आम्हाला त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाण्यासाठी आम्हाला लाज वाटणार नाही. अजूनही लोक देवावर अवलंबून नाहीये, मनुष्यावर अवलंबून आहे. काल एक 2-4 दिवसापूर्वी मंडळीतला एक तरुण आहे, परिस्थितीनं नांगावला, काम नाहीये. आल्यापासून 2-3 दिवसांपासून तो सलग मला म्हणत होता की बाळासाहेब काहीतरी कामाचं पहा, बाळासाहेब काहीतरी कामाचं पहा. तिसऱ्या वेळेस मी त्याला चिडून बोललो की तू जर ख्रिस्ती आहेस तर मला काय म्हणतोस बाळासाहेब कामाचं पहा? आमची उपजीविका चालवणारा, आमचं जीवन चालवणारा, आमच्या शरीरामध्ये श्वास ठेवणारा जो जिवंत देव आहे त्याला हाक मार आणि त्याला विनंती कर. मनुष्यावर अवलंबून राहू नकोस, तर देवावर अवलंबून राहा. देवाजवळ कुठे प्रभूला म्हणाल की प्रभू मी चिंतित आहे, मला या प्रॉब्लेम मधून मला बाहेर काढ. अद्भुतरित्या तुमचा आणि माझा देव या चिंतेमधून त्याला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. माझ्या आम्ही देवावर दृष्टी ठेवली पाहिजे. प्रभूला म्हणायला पाहिजे की प्रभू अनुताप होऊ देऊ नको, तुझ्या ऐकत्या पुत्राला तू या जगामध्ये पाठवलं, त्याचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. अजूनही काही लोक आहेत त्यांच्यासाठी पवित्र बायबल काय सांगतो पाहूया आपण. जखर्या याचा 7वा अध्याय 11 आणि 12 वचन. जखर्या याचा 7वा अध्याय आणि 12 वचन. जखर्या 7वा अध्याय आणि 12 वचन. पूर्वीच्या संदेष्टांच्या द्वारे सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठवलेले धर्मशास्त्र व वचने ऐकू नये म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले. पाषाणासारखे कठीण करून घेतले. म्हणून सूचना दिली माझ्या प्रियाला, अंतःकरण तळतळ होतं माझ्या प्रियाला की जर आम्ही एवढ्या कष्टानं जर देवाच्या वचनाचं आम्ही प्रसार करत आहोत, तर त्याच्या लोकांनी, त्याच्या नावानं अंकित केलेल्या लोकांनी त्याचं वचन ऐकलं पाहिजे. बायबल असं सांगतं की त्याच्या लोकांनी अंतःकरण पाषाणासारखं करून ठेवलेलं आहे. आणि माझ्या प्रियाला लक्षात असू द्या, आजही आम्हाला देवानं ही संधी दिलेली आहे, त्या संधीचा सदुपयोग आम्हाला करायचा. मत्तय सुवर्तमान याचं 13वा अध्याय आणि 15 वचन. मत्तय 13-15 मध्ये काय म्हटलं पाहूया. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. कारण या लोकांचे अंतःकरण जड झालेले आहे.
कानाने मंद ऐकतात, कानाने मंद ऐकतात, त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. त्यांनी आपले डोळे मिटून घेतलेले 10 वाजवा, 9 वाजवा, 10:30 वाजवा, 11 वाजवा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवाचं वचन ऐकू. मंद कान आम्ही बंद करून घेतलेले आहेत. आमचे रथे पाषाणासारखे झालेले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये माझ्या प्रेमा. जर तुम्ही बारकाईने या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर मोठी भयानक परिस्थिती या जगावर ओढवू शकते माझ्या प्रेमा. परंतु लक्षात असू द्या, त्याच येशूच्या नावात सांगता माझ्या प्रेमा, ज्या देवाचं वचन तुमच्यापर्यंत विदित करणार, त्याच येशूच्या नावात सांगतो माझ्या प्रेमानो, ज्यांचं धारण झालेलं आहे, जे वचनामध्ये, जे देवाच्या सानिध्यामध्ये, त्यांना काहीच होणार नाही. हालेलुया, हालेलुया. लक्षात असू द्या. म्हणून बायबल असं सांगतं की त्यांचं अंतःकरण जड झालेलं आहे, ते कानानं मंद ऐकणार आहेत, त्यांनी कान बंद करून घेतलेले आहेत, त्यांनी आपले डोळे मिटून घेतलेले आहेत माझ्या प्रेमानो. बायबल असं सांगतं की परमेश्वर म्हणतो, मनुष्य निर्माण केल्याचा मला अनुताप होत आहे. मागच्या रविवारी मी क्राइस्ट या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी एक गाण्याची ओळ मला आठवली आणि ती गाणं मी त्या ठिकाणी गायलं की देव बोलतो नव्हाला जे की कोणी ओळखी ना नसला. खरोखर या जगातले लोक, तुम्ही आणि मी स्वार्थी आहेत माझ्या प्रेमानो. आमचा स्वार्थ संपला, आमचं संकट आमच्या टळलं की आम्ही देव बोलत माझा प्रभू कोण आणि मी कोणा तो कोण. परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. सांगण्याचा प्रयत्न करत थोडं जड आहे, ऐकायला कडू आहे माझ्या प्रेमानो. एखादा बिल्डिंग मध्ये एखादा कोरोना पॉझिटिव्ह निघू द्या, घामाघाम. आमचे शिंदे साहेब आता क्वारंटाईन होते 8 दिवस. विचारा त्यांची परिस्थिती कशी झाली. झाला तर नाही, पण वाईटची भीती होती. लक्षात असू द्या, ती परिस्थिती अजून आमच्यावर आलेली नाहीये. म्हणून आम्ही देवाच्या वचनाला आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. देवाची काय इच्छा आहे ती जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय आणि 28 वचन. रोम 1:28 मध्ये काय म्हटले पाहूया. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाही, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. वाव, लक्षात असू द्या माझ्या प्रेमानो. देव जर तुम्ही आणि मी देवाच्या सानिध्यामध्ये राहत नाही तर बायबल असं सांगतो, पुरावा आहे रोमकरासपत्र पहिला अध्याय 28 वचन. तो म्हणतो विपरीत मनाच्या लोकांच्या स्वाधीन तो करून टाकतो. लक्षात असू द्या. शाऊल राजा समजून देवाने समजून सांगितलं, शाऊल राजाला ऐकलं नाही. बायबल असं सांगतं की परमेश्वरानं दुष्टात्म्याच्या हातात त्याला टाकलं आणि रोज दुष्टात्मा येऊन त्याला संपवत होता. हालेलुया. साधन आहे देवाला. लक्षात असू द्या. म्हणून बायबल असं सांगतं की मला मनुष्य निर्माण केल्याचा अनुताप झालेला आहे. तो लोहाच्या काळात म्हणत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जर आम्ही तेच शब्द जर परमेश्वराचे जर आम्ही ऐकले आणि आमच्या डोळ्यासमोर आणले तर तोच प्रश्न आजही तो तुम्हाला आणि मला करत आहे की मी माझा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला, त्याला पाठवून मला अनुताप तर होत नाही. मला अनुताप होतोय का या गोष्टीचा, परमेश्वराला अनुताप होतोय का या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. इर्मया याचा 4था अध्याय 22व्या वचनामध्ये काय म्हटलं पाहूया. इर्मया याचा 4था अध्याय आणि 22वं वचन. पढी. पटकन कारण माझे लोक मूर्ख आहेत. काय म्हणतात? माझे लोक मूर्ख आहेत. कोण आहे? माझे लोक मूर्ख आहेत. बायबल सांगतात असं म्हणतात की ऑनलाईन रेव्हरंड लोकांना बोलतो म्हणत. मी म्हणत नाही. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो की माझे
हे मला ओळखीत नाही, ती निर्बुद्ध, ते निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत. अशी मुले आहेत. वाईट करण्यात ती हुशार आहे, वाईट करण्यात ती हुशार आहे, पण बरे करण्याचे त्यास ज्ञान नाही. अहो तरुण लेकरांनो लक्ष असू द्या. घंटोघंटी तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, परंतु देवाचं वचन तुमच्या हातामध्ये आहे का? मोबाईल मध्ये प्रत्येक वाचनाचे संदेश आहेत. ते संदेश ऐकण्यामध्ये तरुण गुरफटलेले आहेत का? प्रत्येक तरुणींच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे, परंतु देवाचं वचन ऐकायला आम्हाला वेळ नाहीये. पिक्चरचे गाणे आम्हाला ऐकायला वेळ आहे, पिक्चर पाहण्याला आम्हाला वेळ आहे, मोठमोठाले रियालिटी शो पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे, परंतु देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला वेळ नाहीये. सकाळी 10 ते 11:30 पर्यंत आम्हाला वेळ नाहीये. बायबल सांगते आणि या ठिकाणी पवित्र बायबलमध्ये वाचलेलं आहे की ते चांगलं करत नाहीये, मूर्ख आहेत, त्यांना बुद्धी नाहीये असं बायबल सांगतं. माझ्या प्रियानं लक्षात असू द्या, तुम्ही जे करताय त्याकडे देवाचं बारकाईने लक्ष आहे. आणि म्हणून आम्ही या परिस्थितीमध्ये, या महामारीच्या परिस्थितीमध्ये, या भयाच्या वातावरणामध्ये आमच्या देवाला आम्ही जवळ घेतलं पाहिजे. माझ्या प्रियानं त्याच्या वचनामध्ये आम्ही अधिक आम्ही रमलो पाहिजे. माझ्या प्रियानं देवाशिवाय पर्याय नाहीये, पैसा गोष्टी नाहीये, काहीच करू शकत नाही, बुद्धी काही करू शकत नाहीये. या रोगापुढे बुद्धी चालना नाही कोणाची. आतापर्यंत वॅक्सिन निर्माण झालेलं नाहीये आणि ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत ते सुद्धा ते स्वतःचा जीव वाचू शकले नाही. सत्य परिस्थिती आहे. मनुष्याला देवानं त्याची लाईफ दाखवून दिलेली आहे. तुझ्याजवळ बुद्धी आहे, परंतु माझ्याकडे तू जाऊ शकत नाही. तुझ्याजवळ पैसा आहे, माझ्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाही. बायबल असं सांगतं की मी सर्व रोगापासून, महामारीपासून तुझं रक्षण करेन. परंतु केव्हा? ज्यावेळेस आम्ही देवावर अवलंबून असलं पाहिजे. देव आमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे, देव आमच्या कुटुंबामध्ये असला पाहिजे, आमच्या वागण्यातून, आमच्या बोलण्यातून ख्रिस्त असला पाहिजे. अभिमानाने आम्ही म्हणलं पाहिजे, होय मी ख्रिस्ती आणि ख्रिस्त माझा आहे. लक्षात असू दे माझ्या प्रेमात, देवाचं वचन आज तुमच्या आणि माझ्यापर्यंत येत आहे ही देवाची कृपा आहे. काही दिवसानं, आता माग 8 दिवसापूर्वी, 2 दिवसापूर्वी चायनाचे सर्व ऍप्स बंद करून टाकले गवर्नमेंट. कहीं ऐसा ना हो कि ऑनलाइन मैसेज में आप तक आना बंद हो जाए. ये भी हो सकता है, समझो. आणि हे होऊ शकतं, लक्षात असू दे. कारण ख्रिस्ती विरोधकांची कमी नाही याच्यात. हे वचन तुमच्यापर्यंत येत आहे, ते सुद्धा बंद होईल. मंदिर ऑलरेडी बंद झालेले आहे, प्रशासनानं बंद करायचे सांगितलेलं आहे. हे सुद्धा बंद होईल. त्याच्यासाठी देवाला आळवणी मारा, गुडघ्यावर या, येशूच्या नावामध्ये हात मारा. माझ्या 1 जुलै रोजी अख्ख्या महाराष्ट्राला मी आव्हान केलेलं होतं की प्रत्येकानं 8 वाजता फक्त 3 मिनिट, आपल्या आयुष्याचे 3 मिनिट त्या ख्रिस्ताला आळवणी मारण्यासाठी दिले. तुमच्या कुटुंबासाठी परमेश्वर माझा मेंढपाळ आहे हे स्तोत्र आपण आपल्या कुटुंबासाठी म्हणावं आणि 2च मिनिटाची प्रार्थना जगासाठी, महाराष्ट्रासाठी करावी. हे परमेश्वरा, आज संपूर्ण महाराष्ट्राने जग करुणामुक्त कर, कारण तुझ्याशिवाय पर्याय नाही प्रभू, तूच आहे करू शकतो. त्या ख्रिस्ताला, परमेश्वराला आम्ही आळवणी मारूया. किती लोकांनी प्रार्थना केली मला माहिती नाही, परंतु जितक्यांनी प्रार्थना केली माझ्या प्रियानो, त्या सूचनाला सांगतो की त्याच्या घरामध्ये आशीर्वाद आल्याशिवाय राहणार. हालेलुया. पण कोणी असं म्हणलं काय काय सांगितलं करणं गरजेचं आहे का? सांगणं माझं कर्तव्य आहे. करो ना करो तुम्हारे हाथ में. बायबल असं सांगतं की कंठराव कर, मोठा आवाज करा माझ्या लोकांना, त्यांचे पात्र विदित कर. माझं वचन त्यांना सांग. परमेश्वर सांगतो माझ्या प्रियानं, त्याचं वचन मला सांगतं आणि ते तुमच्यापर्यंत आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत आहे. बायबल सांगतं की ते शांत करणं कठीण झालेलं.
प्रभूला म्हणा की प्रभू आमचं अंतःकरण कठीण नाहीये, आमचं अंतःकरण पाषाण नाहीये, तुझं वचन ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहे, तुझी स्तुती श्रवण करण्यासाठी आम्ही सहभागी आहे. आम्ही एक क्षण सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही, वाया जाऊ देणार नाही. प्रभूला म्हणा, प्रभू अद्भुतरित्या तुम्हाला म्हणा त्यामधून सरवण्यासाठी ते हट्ट पूर्ण करणारा तुमचा आणि माझा देव आहे. माझ्या प्रियानं त्याचे जे भक्त आहेत, त्याची जी आराधना करणारे लोक आहेत, त्याचा धावा करणारे लोक आहेत, त्याच्यावर भिस्त ठेवणारे जे लोक आहेत, त्यांचे हट्ट पुरवणारा देव आहे. आणि तुम्ही हट्ट जर केला तर एका सेकंदामध्ये तो देव पूर्ण करणारा देव आहे माझ्या प्रियानं. परंतु त्याच्यावरची श्रद्धा तेवढी प्रामाणिक पाहिजे, त्याच्यावरचं प्रेम प्रामाणिक पाहिजे. लबाड प्रेम देवाला मुळीच आवडत नाही, लबाड भक्ती देवाला मुळीच आवडत नाही. ओशे प्रभूला म्हणाला की परमेश्वरा मला तुझं मुख पाहायचं. कोणीच परमेश्वराचं मुख पाहिलं नाही आणि पाहू शकत नाही. परंतु मोशे त्याचा असा एक भक्त होऊन गेला माझ्या प्रियानो की मोशेला समक्ष देव त्याच्याशी बोलत होता, कारण तो देवाशी प्रामाणिक होता, देवाशी विश्वास होता. मोशे म्हणाला परमेश्वराला की परमेश्वरा तुझं मुख मला पाहायचं. मोशे म्हणाला अरे तू हे जमणार नाही, माझं तेज पाहून तू जिवंत राहू शकणार नाही. परंतु मोशेनं हट्ट केला माझ्या प्रियानो. आणि मला तुम्हाला सांगू द्या की मोशेचा हट्ट देवाला पूर्ण केला. मोशेला म्हणाला की मी पाठीमारा होईल, मी असा हात तुझ्याकडे येईल, मी पाठीमारा होईल, तुला माझी पाठ दिसेल, परंतु माझा चेहरा तुला पाहता येणार. आणि माझ्या प्रियानो मोशेचा हट्ट देवाला पूर्ण केला. लक्षात असू द्या, मोशेला देवानं दर्शन दिलं माझ्या प्रियानो. त्या भक्ताची गतीच अशी पाहिजे की त्या भक्ताची प्रार्थना देवाला ऐकली पाहिजे. लबाड भक्त देवाला मुली समजत नाही. लक्षात असू द्या, मी नेहमी माझ्या बोलण्यामध्ये हे सांगत असतो की जे लबाड भक्त आहेत, खोटी प्रीती करणारे लोक आहेत, त्यांना अजून एक समजणं गरजेचं आहे. नामधारी ख्रिस्त देवाला मुळीच आवडत नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव, मनातच नाही तर काय देवा मला भाव आहे. श्रद्धा लागते, प्रीती लागते, प्रेम लागतं. आणि प्रेम जर असेल तर सकाळी उठून 9 वाजता पुन्हा गोळपागोळ करत देवाच्या भक्तीमध्ये माणूस राहतो. 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत झोपत नाही. काही लोक देखील 12 वाजता झोपेपर्यंत झोपत, काय म्हणतं काम करायचं, काय काम आहे. सत्य परिस्थिती सांगणार वाईट वाटत. एवढं मोठं संकट आमच्या डोक्यावर येऊन ठेवलंय तरी आम्हाला सुख नाही. परमेश्वर म्हणतो की माझा ऐकून तर ह्या लोकांसाठी मी दिला. त्याला फटके खाल्ले, त्याला अपमानित करण्यात आलं, त्याच्या खोबाळामध्ये मारण्यात आलं, त्याच्या तोंडावर थुकण्यात आलं. या लोकांसाठी अजूनही हे लोक सुधारायला तयार नाही. लक्षात असू द्या, रोजचा येण्याचा समय जवळ आलेला आहे. त्याची चिन्ह तुम्हाला म्हणा दिसत मोठ्या डोळ्याला दिसत आहेत माझ्या प्रेमात. अजूनही तुम्हाला मला वेळ, त्या वेळेचा सदुपयोग आम्ही केला पाहिजे. स्तोत्रकर्ता दावीद यामध्ये स्तोत्र म्हणतो. स्तोत्र 57:1 मध्ये काय म्हणलं पाहूया आपण. तो काय म्हणलं पाहूया आपण. स्तोत्र 57 57 पहिलं वचन पढी. हे देवा माझ्यावर दया कर. हे स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे देवा माझ्यावर दया कर. माझा जीव तुझा आश्रय करीत. माझा जीव तुझा आश्रय करीत. ही अरिष्ट कडून जाईपर्यंत, ही अरिष्ट चढून जाऊपर्यंत तुझ्या पंखाचा, मी तुझ्या पंखाचा सावलीचा आश्रय करीत. हालेलुया. प्रार्थना करा माझ्या प्रिय प्रभूला म्हणा की हे परमेश्वरा, हे संकट जाईपर्यंत तुझ्या मायेच्या पंखाखाली परमेश्वरा मला सापडून घे. हालेलुया. माझ्या प्रियानो दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, हे अरिष्ट जाईपर्यंत तुझ्या सावलीखाली आम्हाला सापडून घे. हालेलुया. माझ्या प्रियानो लक्षात असू द्या, या संकटाच्या काळामध्ये तुमची आणि माझी आरुळी त्या देवाला गेली पाहिजे. हे देवा, तुझ्या छत्रछायेखाली, तुझ्या मायेच्या पंखाखाली प्रभू आम्हाला सापडून घे. यशायाचा 25 अध्याय आणि 4 वचन. यशाया 25:4 मध्ये काय म्हणलं पाहूया. यशाया 25:4 आणि तुम्ही
घरी बसल्या बसल्या जर बायबल असेल तर बायबलमध्ये उघडून वाचायचं आहे, तुमच्याकडे लक्षात असू द्या. आणि मग भक्तीला बसत असताना प्रत्येकानं बायबल घेऊन बसायचं. बरे यशया 25:4, कारण निर्दयी लोकांचा झपाटा भिंतीवर आढळणाऱ्या वादळाप्रमाणे आहे, पण तू दुर्बलास दुर्ग. हालेलुया. दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काळी आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली असा. हालेलुया. माझ्या ज्यावेळेस देवाची वचनं आम्ही ऐकतो त्यावेळेस माझा अंतःकरण भरतो, प्रभू काय तू कृपा करणारा देव आहेस. तो म्हणतो की उन्हात सावली आहेस, संकटात धीर देणारा तू आहेस. संकटात धीर देणारा तुमचा आणि माझा जीवातला देव आहे, लक्षात असू द्या. तो साधा देव नाही आहे, या जगावर कृपा करणारा देव आहे, या जगावर प्रेम करणारा देव आहे. फक्त मर्यादित असं त्याचं प्रेम नाही माझ्या प्रियानं, त्याचं प्रेम अथांग महासागरासारखं त्याचं प्रेम आहे. परंतु आमच्या प्रेमामध्ये खोट आहे, आमच्या भक्तीमध्ये खोट आहे माझ्या प्रियानं. पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण बुद्धीनं आम्ही देवावर प्रीती करत नाही. आम्ही स्वार्थी प्रीती करतो, थोडक्या पुरती. संकट आलं प्रभो प्रभो प्रभो, संकट गेलं की प्रभो पण आणि कोण आमचा देव कोण. सुंदर असं वचन आहे, तो उन्हामध्ये आम्हाला संधी आहे, विपत्काळी तो आम्हाला शरण दूर कसा. उत्पत्ती 28 अध्याय 15 वचन. उत्पत्ती 28:15 पढी. उत्पत्ती 28 अध्याय 15 वचन. पहा मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. जिकडे तू जाशील, तू जिकडे जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितलेले मी तुला अंतर देणार नाही. हालेलुया. प्रभू म्हणतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही. हालेलुया. तो देव आम्हाला अंतर देणारा नाहीये. फक्त त्या ख्रिस्ताचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका माझ्या प्रियानो. त्या ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी काय बलिदान केलं, त्या पदस्तंभावरचं मरण, त्याचं स्मरण आम्हाला करायचं आहे की माझा ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात गेला, परत एकदा माझ्या अंगाला घेण्यासाठी येणार आहे. त्या ख्रिस्तावर आमचा विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. माझंच नाही तर माझ्या कुटुंबासहित आम्ही देवावर प्रीती करणारे लोक असलो पाहिजे माझ्या प्रियानो. लक्षात असू द्या. स्तोत्र करत असताना 103 मध्ये तो म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हालेलुया. तो म्हणतो मी तुला सर्व रोगापासून मी तुझं रक्षण करीन. आम्हाला देवाचं स्तुतीस्थान करणं गरजेचं आहे, त्याच्या उपकार मानणं गरजेचं आहे, त्याच्यावर प्रेम करणं गरजेचं आहे, त्याच्यावर भाव ठेवणं गरजेचं आहे माझ्या प्रियानो. खऱ्या मनापासून, खऱ्या अंतःकरणापासून जर तुमची आणि माझी भक्ती नसेल, खऱ्या मनापासून जर तुमचं आणि माझं प्रेम त्या देवावर नसेल, तर माझ्या आणि तुमच्या प्रार्थना तो मान्य करणार नाही. पवित्र बायबल असं सांगतं की जे दुर्जन लोक आहेत, जे दुष्ट वृत्तीने वागणारे लोक आहेत, त्यांची प्रार्थना सुद्धा मला वीट आणणारी आहे असं बायबल सांगतं. आमच्या प्रार्थना त्याला मान्य झाल्या पाहिजे. एका संकटातून आम्ही सुटलो की एक संकट सुटलं की असं वाटतं की आम्हाला आता सारं जग मोकळं, परंतु मला पावला तुमचा आणि माझा देव तुम्हाला आणि मला सोबत घेऊन चालावा लागला आहे. प्रभू म्हणतो की माझे लोक मला विसरले आहे. ज्या लोकांना मी या जगाच्या वेगळं केलेलं आहे, जे मौल्यवान लोक आहेत, ते मला विसरले आहे. लक्षात असू द्या. आत्मपरीक्षण करा की मी नामधारी ख्रिस्ती तर नाहीये, मी फक्त सणापुरताच ख्रिस्ती नाहीये, की नुसतंच माझं नाव ख्रिस्ती आहे. असं चालणार नाही. अंतःकरणात ख्रिस्त असला पाहिजे, मनात ख्रिस्त असला पाहिजे, बोलण्यात ख्रिस्त असला पाहिजे, चालण्यात ख्रिस्त असला पाहिजे. त्याला आम्ही म्हणू शकतो की होय मी ख्रिस्ती आणि ख्रिस्त माझा. आम्ही नेहमी म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही वेळ पडणार नाही. आम्ही म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, पण परमेश्वर म्हणतो का मी हे माझं मेंढपाळ
झोपताना विचार करा की मी माझ्या देवाच्या इच्छेप्रमाणे वागणार आहे का, किंवा नुसतंच नामधारी आहे, किंवा आता ख्रिस्त या संकटातून माझी सुटका झाली म्हणजे सर्व काही मला मोकळे अजिबात नाही. पावली संकट आहे, त्या संकटातून तुम्हाला आणि मला सावरणारा तुमचा आणि माझा जिवंत देव आहे. लक्षात असू द्या, त्या जोरानं शेवटच्या क्षणामध्ये प्रभूला ओळखलं. प्रभूला म्हणाला की प्रभू मी तुम्हाला ओळखलं, प्रभू राजगाभाला येशील त्यावेळेस माझी आठवण करा. एका मिनिटामध्ये प्रभूला त्याला म्हणाला की तू आज मजबूर सुटलो पताशी आता आम्हाला वेळ केलेली नाहीये. गुडघ्यावर या माझ्या प्रियानो, कुटुंबासहित गुडघ्यावर या, प्रार्थना करा की प्रभू या संकटापासून तू आम्हाला दूर कर, या संकटापासून सोडव. ही महामारी, हा कोरोना व्हायरस या जगातून, या महाराष्ट्रातून, आमच्या शहरातून नष्ट कर. मी तुम्हाला सांगतो त्याच येशूच्या नावामध्ये तुम्ही ज्यावेळेस गुडघ्यावर या माझ्या प्रियानो, आम्ही सर्व गुडघ्यावर येऊन त्याला आरोळी मारू माझ्या प्रियानो. एका मिनिटामध्ये तो तुमचा आणि माझा देव, तो सर्व समर्थ देव आहे, तो त्या राजासनावर बसणार आहे. एका सेकंदामध्ये हा रोग नष्ट करून टाकणार आहे. हालेलुया. कोई पुस्तक का साथ है, दूसरा कुछ भी नहीं. कोणचाच देव, कोणचाच सायंटिस्ट त्याच्यावर वॅक्सिन काढू शकत नाही. वॅक्सिन एकच आहे, वो है येशू का नाम. हालेलुया. येशूचं रक्तच हा कोरोना व्हायरस काढू शकतो. त्याच्याच नावात सामर्थ्य आहे, त्याच्याच नावात आरोग्य आहे. लाजराला मरणातून उठवणारा देव आहे, लंगड्याला चालवणारा देव आहे, अंधळ्यांना दृष्टी देणारा देव आहे, विधवाची काळजी घेणारा देव आहे, जे त्याचा धावा करणाऱ्या त्यांना संरक्षण देणारा देव आहे. अद्भुतरित्या तुमची आणि माझी काळजी घेणारा तो जिवंत देव आहे. म्हणून लक्षात असू द्या, आज आत्ता या क्षणाला तुम्हाला आणि मला त्याचा कशा प्रकारे धावा करता येईल, त्याला कसं आम्हाला स्वीकारता येईल, त्याच्या वचनावर आम्हाला कसं मनन आणि चिंतन करता येईल, त्याच्या भक्तीमध्ये आम्हाला कसं सहभागी होता येईल, हा विचार करणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, सर्व गाणं म्हणून ऐकायचं आहे. संकट डोक्यावरून गेलेलं नाही आहे. घराघरामध्ये लोक असं सांगत आहेत, डॉक्टर असे सांगत आहेत की घराघरामध्ये कोरोना व्हायरस जाईल, घरातल्या प्रत्येक कुटुंबाला तो होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे. तुमच्या घरावर त्या येशूच्या रक्ताची खून असू द्या, तुमच्या अंतःकरणामध्ये त्या वधस्तंभाची खून असू द्या, त्या तुमच्या घरामध्ये पवित्र आत्म्याचं वास्तव्य असू द्या, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये कधीच तो रोग सरकार करणार नाही. हालेलुया. परंतु श्रद्धा आणि प्रेम करा असं पाहिजे. आता प्रेमामध्ये जर खोट आहे, लबाड प्रेम आहे, तर मला परत एकदा तुम्हाला सांगू द्या की तुमच्या आणि माझ्यासोबत देव बडी सहायता आहे. संधी तुम्हाला मला दिलेली आहे. पश्चातापाची जोपर्यंत नाही, पश्चातापी अंतःकरणाला गुडघे टेकून त्याला क्षमा मागत नाही, त्याला हाक मारत नाही, तोपर्यंत तुमच्या आणि माझी हाक तो ऐकणार नाही. माझ्या म्हणतो अहो कष्ट फार तुम्ही सर्वच केली, मी तुम्हाला विसावा देईन. या सर्व भयानक परिस्थितीमधून विसावा देणारा तुमचा आणि माझा देव आहे. माझ्या त्याच्या रक्तामध्येच आरोग्य, त्याच्या नावामध्येच सामर्थ्य माझ्या ज्ञान. आणि म्हणून या देवाला आम्ही कसं आम्हाला शोधता येईल, कसं आम्हाला त्याच्या वचनामध्ये रमता येईल, त्या गोष्टीकडे पाहण्याचा देवाच्या वचनामधून आपण त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. ते आम्ही देवावर आमची भिस्त ठेवली पाहिजे, देवावर आमचा विश्वास असला पाहिजे. कारण तुमचा आणि माझा उद्धार करता, तुमचा आणि माझा तारणारा तोच प्रभू येशू ख्रिस्त या सर्व भयापासून, या सर्व महामारीपासून तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी तयार. लक्षात असू द्या, पवित्र बायबल सांगते एस्केलचा 24वा अध्याय त्याच्यामध्ये 7व्या वचनामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो. तो म्हणत आहे, मी परमेश्वर हे बोललो आहे, हे घडेलच, हे मी करीनच, मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, याचा मला अनुताप होणार नाही. तुझ्या आचारानुसार, तुझ्या कर्मानुसार ते तुझा न्याय करील असे परमेश्वर. लक्षात असू द्या, देव आमचा न्याय करणार आहे. म्हणून आम्ही सदैव आमच्या देवाच्या चरणी लागलो पाहिजे, आम्ही भजनी लागलो पाहिजे, आणि तोच या सर्व गोष्टीपासून आम्हाला वाचवण्यासाठी तयार आहे. म्हणून प्रत्येकानं गुडघ्यावर घेऊन प्रार्थना करावी, त्या परमेश्वराला आरोळी मारावी,
स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, महाराष्ट्रासाठी, संपूर्ण भारत देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत की प्रभू या सर्व संकटापासून आम्हाला सोडव. तुझ्यावर आमची भिस्त आहे, तूच आमचा उद्धार करताय, तूच आमचा तारणार आहे. तुझ्याशिवाय आम्हाला काहीही कोणीही देव नाहीये. आम्ही दगडा मातीचा देवाची आराधना करणारे लोक नाहीयेत, नाही या जिवंत देवाची आराधना करणारे लोक आहेत. म्हणून आपण या वचनातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की अजून एक वेळ आहे. पश्चाताप करा, प्रभूला हाक मारा, प्रभू जवळ या. वचनाची गोड वचनाची आपुलकी असू द्या, वचनाकडे लक्ष द्या, देवाच्या आराधनेमध्ये सहभागी व्हा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. परत एक बार सुंदरशा वचनाबद्दल तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू मागील काळामध्ये आमच्याकडून काही गोष्टी घडल्या असतील, चूक घडल्या असतील, प्रभू त्याची आम्हाला क्षमा कर. प्रभू परमेश्वर त्या तुझ्या वचनाची गोडी आम्हाला लागू दे, तुझ्या आराधनेची गोडी आम्हाला लागू दे. प्रभू परमेश्वर त्या आणि महान परमेश्वर त्या आमच्याद्वारे, आमच्या कुटुंबाच्या द्वारे तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. आम्हाला प्रत्येकाला पश्चाताप अंतःकरण दे. प्रत्येकाला आम्ही गुढघ्यावर यावं, तुझी आराधना करावी असं चांगलं मन, चांगली बुद्धी आम्हाला दे. या सर्व वेळांचा धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेमाने वापरून म्हणून पाहिजे. आमेन. प्रभू येशू मसीह की जय. प्रभू येशू मसीह की जय. प्रभू येशू मसीह की जय. थँक्यू. तुमचा प्रकाश लोकांसमोर सापडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील विद्याचे गौरव करावे. यावेळी दाता माणसाचे आपण गीत गाणार आहोत आणि एकविसाचं गीत सगळं गीत क्रमांक 461. प्रभू माझा भला जेव्हा बसे घेऊन ठिकाणी. आणि हे गीत होत असताना आपण आपली अर्पणे आदराने बसत राहिले सादर करू. Oh
प्रार्थना करूया. हे जगाच्या निर्माण करत्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्यापासून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने जी तुझ्या पवित्र वेदना स्वस्थ सादर करीत आहोत त्यासहित आम्ही आपल्याला तुझ्या सेवा करिता तूच प्रताप ईश्वराला सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असं आम्ही तुला नम्रपणे विनवतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे प्रार्थना करूया. पवित्र सनादेश मंडळीच्या सुंदरशा वचनावरून तू आज आमच्याशी बोललास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रभू प्रत्येकाला चांगलं मन, चांगली बुद्धी, चांगले विचार दे. प्रार्थना करतो सेवक मंडळीसाठी, मंडळीतील सर्व लहान थोरासाठी प्रत्येकाला तुझा विपुल आशीर्वाद दे. मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहेत प्रभू त्यांना एक उत्तम आरोग्य दे. मंडळीची पास्टर कमिटीचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूलचे सर्व टीचर सर्वांना तुझा विपुल आशीर्वाद दे. महाराष्ट्रातील सर्व मंडळातील सर्व सभासद, सर्व कमिट्या सर्वांना तुझा विपुल आशीर्वाद दे. नाशिक धर्म प्रांताचे विषय राईट रेव्हरंड एम.बी. कसाब, सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांनाही तुझा विपुल आशीर्वाद दे. पुढील सर्व वेळ, सर्व आयुष्य प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये दे. धन्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमाने मागतो म्हणून वाईट द्या. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या सरकारचे तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तुझ्या विशेषप्रमाणे आमची उच्चता करायला आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशी आमच्या अपराधांची क्षमा करू आणि आम्हाला शिक्षा करतो त्याला माफ करतो कारण की आमच्या सामर्थ्याने ही सर्व काळ आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले दिवाण शांती तुमच्या अंतःकडे बरे देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात पवित्र राखो आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सदा हो. आमेन. सर्वांना सलाम. जय जय जगदीशा. भेटीत आपण जाऊया. Jaya
Thank you.